अजून तुम्ही गाडी चालवताय? होय, ड्रायव्हर नाही मला गाडीला, पण मी गाडी 10 वर्ष चालवली ना, असं मला माझी अजून तब्येत उमेद माझी. आज गोकुळा आम्ही सिस्टीम काढली. गोकुळा जो माणूस दूध घालतो. तुम्ही अजून राजकारणातलं डॉक्टर म्हणून काम नाही करताय? डॉक्टर म्हणून नाही. अजून ऑपरेशन करणारा माणूस म्हणून नाही मी. तुमचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? आपल्या सगळ्यात जवळचा मित्र आपणच असतो, हे माणसाला समजत नाही. कोण वाटेल ते होत्या ते माडिक साहेब म्हणून म्हणजे काय चेष्टा आहे का? मी निघालो की त्या टायमावर माणसं घड्याळ लावतात रस्ते. आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महाराष्ट्रात ज्यांची टायमिंग संदर्भात, प्रकृती संदर्भात आणि अनेक विषयासंदर्भात ज्यांची वेगळी ख्याती आहे, वेगळी ओळख आहे, ते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी आपण आज तिसऱ्या भागात दिलखुलास चर्चा करूया. या भागात अतिशय महत्त्वाचं म्हणजे ते नेमकं राजकारणातनं कधी निवृत्त होणार. 85 वर्षातही ते गाडी स्वतः चालवतात. त्यांचं हे गाडी चालवणं नेमकं कधी बंद होणार? त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र कोण? आणि सगळ्यात महत्त्वाचं 3-4 महिन्यानंतर होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत त्यांची भूमिका काय असेल? या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करूया महाधुरळा यूट्यूब चॅनलवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी. आपल्याला ही चर्चा आवडली तर निश्चितपणे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. अजून तुम्ही गाडी चालवताय? होय, ड्रायव्हर नाही मला गाडीला. ज्या वेळेला गाडीला ड्रायव्हर लागेल चालवायला, त्यावेळेला गाडी बसायला मी बंद करून टाकणार. आपला जीव दुसऱ्यांच्या हातात आपण देणार नाही. जोपर्यंत मला गाडी चालवता येते तोपर्यंत मी गाडीत बसणार. गाडी चालवायला यायला त्यावेळा बसणार नाही, घरात बसून राहील काय. अजून किती वर्षे तुम्ही गाडी चालवाल असं तुम्हाला वाटतंय? 100 पर्यंत तुम्ही गाडी चालवणार? ते परमेश्वराच्या हातात आहे. बरोबर. पण मी गाडी 10 वर्ष चालवली असं मला माझी अजून तब्येत उमेद माझी तब्येत सांगते, अंतरात्मा सांगतो. बरोबर. 10 वर्ष चालली मी आरामशीर. गोकुळमध्ये मी असताना गोकुळच्या दुधाचं संकलन 9, 10, 11, 12, 13, 14, 15 पर्यंत आम्ही गेलतो. पण गोकुळमध्ये ते सुद्धा करत असताना हा गोकुळ धंदा हा कोल्हापूर जिल्ह्यातला एक आर्थिक सुबत्ता आणणारा, गोर गरिबांना ताकद देणारा आणि ह्या चंदगडपासून हे असा शाहूवाडीपर्यंत हा जो भाग आहे तांबड्या मातीचा, चंदगडचं दूध जे आहे तसं दूध महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला मिळणार नाही. त्या तांबड्या मातीतलं येणारं गवत, तांबड्या मातीतलं मिळणारं खाद्य जनावरांना, त्या मातीत जो अंश आहे असा हा सोलापूरपर्यंत हा पट्टा आहे. बरोबर. असं आहे. आणि त्या दुधामुळे मग ह्या दुधाचं एक गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे मुंबईला दूध पाठवलं की त्या दुधाला मला कोल्हापूरचं दूध पाहिजे, गोकुळचं असं नाव. नरके साहेब होते, आनंदराव चोळेकरने चांगलं काम केलं, नरकेने चांगलं, म्हणजे हा ग्रुप चांगला होता, बाळा पाटील म्हणजे सगळा ग्रुप चांगला होता, त्यामुळे होत होतं. पण आज ती परिस्थिती बदलली असं नाही. गोकुळला तुम्ही मोठं केलं, पण आज गोकुळमधनं महाडिक गटाला बाजूला करण्याचा प्रयत्न काही जण करतात. नाही, मला तिथं कायम राहावं ही माझी अपेक्षाच नाही. हे काय आहे, माझं मत काय आहे, कोल्हापूरचा जिल्ह्याचा दुग्ध व्यवसाय हा गोरगरीब धंदा आहे. श्रीमंत माणसं तुम्ही करताय दुधाचा व्यवसाय, मसर घेऊन दोन नाही करणार, नाही का? नाही. हा, करणार नाही तुम्ही. गरिबांचा व्यवसाय आहे. बरोबर. तेवढंच एक म्हशीला आणायचं, दूध घ्यायचं, तेवढंच 1 लिटर 2 लिटर 1.5 लिटर निघत. आज गोकुळा आम्ही सिस्टीम काढली. गोकुळा जो माणूस दूध घालतो त्याला सभासद करून घ्या, तो तिथं शेअर चौक त्यांना करून घ्यायचा. तो म्हणजे तर जमीन नाही, काय नाही, पण रोज कामगारला जातात नवरा बायको. पण एक बिंडा वैरण आणतात आणि गाय किंवा म्हैस बारकी एक जगवतात. म्हणजे ते सुद्धा मी गोकुळला मालक करून टाकले. सगळ्यांना गोकुळचे मालक म्हणजे गोकुळला सभासद व्हायला सुद्धा
त्याला मालक लागतंय, व्हायला लागतंय ना, हा. त्याशिवाय दूध त्या दरानं मी घेत नाही. अशा पद्धतीनं आणि गोकुळचे 6.5-7 पावणे 7 लाखपर्यंत ठेवी होत्या. आज ठेवी काही राहिलेल्या नाहीत, गरिबांच्या ठेवी. दुग्ध व्यवसाय हा गरीब माणूस करतो. तुम्ही आम्ही मसर घेऊन धारा काढायला जातोय का? नाही, शक्य नाही. गरीब माणूस. आमच्या घरात म्हशी आहेत 2, हा. पण आम्ही ते घरात दूध खाण्यासाठी ठेवतो, हा, बरोबर. पण डेअरीला घालायला जात नाही. पण ह्या गोरगरिबांचा धंदा ह्या मोठ्या लोकांनी फार संपून टाकला. बरोबर. म्हणजे स्वतःला त्या धंद्यापासून काहीतरी मिळकत व्हावी हा, म्हणून आले सगळे. ह्या उद्देशानं त्या ठिकाणी आले, पैसे मिळतील म्हणून. हा. पण हा फार कष्टानं मिळवलेला पैसा आहे. असा कुणालाही येऊन कुणालाही उच्च पदावर नेणारा धंदा नव्हे. म्हणजे तो धंदा फार मोडणारच, हे शेवटच करून टाकणार अशा पद्धतीनं आज ठेवी काही ठेवलेलं नाही. हो. आज वाईट परिस्थिती आहे गोकुळची. होय ना. आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावर वेगळ्या दृष्टीनं बघणारी माणसं खूप आहेत. ते होऊ नये हा माझा उद्देश आहे. गोकुळ हा संघ हा गोरगरिबांच्या ताब्यातच राहायला पाहिजे. गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याच्या लोकांच्या ताब्यात राहायला पाहिजे. जो त्या गोकुळला दूध घालतो, जो त्या गोकुळचा लाभ घेतो, नुसता बाहेर मिळून लाभ घेऊन नाही, त्या गोकुळमधला स्वतः दूध देऊन पैसे गोकुळा मिळवून देतो, त्या माणसाच्या ताब्यात राहायला पाहिजे, बरोबर. गरिबांच्या ताब्यात. आता 2-3 महिन्यांना निवडणूक लागेल गोकुळची. काय होईल ते काय शेवटी विधिलिखित असतंय. काय घडतं काय नाही हे आपल्या हातात नाही. तो बघणारा मोजणारा तराजू घेऊन माणूस बसलेला आहे, तराजू घेऊन. हा. तो कधीही चुकणार नाही. तो बरोबर हिशेब देणार आणि ज्या पारड्यात कमी आहे, ज्या पारड्यात जास्त आहे, त्याचं ते परतावा त्याला तिथे देत असतो तो. पारडं धरलेलं आहे आता. मग काय कायमच असतंय ते. कोर्टाच्या बाजूला तुम्हाला माहिती नाही बाय असते, बाय असते, त्या बायला डोळ्याला पट्टी बांधलेली असते. त्याला पट्टी काढलेली त्याच्या आहे. हातात तराजू असतो, हा. पण तिला पट्टी बांधलेली नसते. त्याला सगळं ऐकू येत असते, सगळं दिसत असते. कारण मग जे काय होणार आहे हे त्याला अगोदरच तिला समजलेलं असते. म्हणून त्या खुर्चीवर बसणाऱ्या माणसाला ती बुद्धी देते, तू ह्या पद्धतीनं तू निर्णय सांग, घे. निर्णय घे, शिक्षण सोड तर सोड, अशी भानगड आहे. तुम्ही आता राजकारणात निवृत्त झाला असं म्हणू शकतो आपण. नाही राजकारणात निवृत्त होऊन तसं तर काय आहे, हा. ज्या ठिकाणी तुम्हाला तो बिमारी आहे हा. त्या ठिकाणी तुम्हाला इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे. तुम्ही अजून राजकारणातलं डॉक्टर म्हणून काम नाही करताय. डॉक्टर म्हणून नाही, अजून ऑपरेशन करणारा माणूस म्हणून आहे मी. जे राजकारणात कुठं चुकलं तर तिथं ऑपरेशन करणारे माडिक अजून आहेत. होय आहे की. मग काय तर. जे आता हे कोण आहेत, मग पेशंट कोण आहेत? पेशंट मी सांगत नाही, तुमच्या समोर येतील काही दिवसांनी, त्यांचं ऑपरेशन करणार. आपाप होऊन जाते. मी करावं लागत नाही, लोक कंटाळून गेले. आज लोक मला बोलतो, म्हणजे लोकांनी विश्वास एवढा मोठा ठरला, विश्वासाला पात्र मी वागलो त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, हा. हे माझं फार मोठं भाग्य आहे. हा. कोण वाटेल ते म्हणतात ते माडी साहेब म्हणत, म्हणजे काय चेष्टा आहे का? मी निघालो की त्या टायमावर माणसं घड्याळ लावतात रस्त्यात. जाऊ. आजही हे कुणाला जमलेलं नाही आजपर्यंत. नाही, ते एवढं सातत्य ठेवणं, सातत्य नाही सांगलेलं. एवढं वर्ष नाही, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष सगळ्या संस्था माझ्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था एकट्याच्या ताब्यात ना. मार्केट कमिटी मार्केट कमिटी सगळं त्यांच्यात काही नव्हतं. आणि चांगल्या चालवल्या. तर सगळ्यात जवळचा मित्र कोण? आपल्या सगळ्या जवळचा मित्र आपणच असतो. हे माणसाला समजत नाही. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही शहाणं होत नाही. असं आहे, तोपर्यंत तुम्ही अडाणी राहता. तुमच्या जवळचा सगळ्यात मित्र तुम्हीच तुमचा मित्र असतोय हा. हे तुम्हाला समजलं नाही. तुमचेच म्हणून दोन तुम्ही दोस्त मित्र तुम्हाला माहित शोधत फिरत बसताय. हा. हे सगळं खोटं आहे सगळं. मित्र राहावं. मित्र जे काय आता ते पूर्वी होतं रामायण महाभारताच्या वेळी,
ते पूर्वीचे दिवस गेले, आज ते दिवस राहिलेले नाही. 4 पैसे मिळत गेले आणि काय करायचा विचार करत एक जाहिरात आली. जाहिरात हां त्याच वेळेस त्याच्या दुसऱ्या वर्षी मी डिलिव्हरी काढून दुसऱ्या वर्षी मी याला ह्याच्यासाठी उभा राहिलो मी MLC साठी. जिल्हा मध्यवर्ती बँक पहिली. दुसऱ्या वर्षी पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँक. नाही जिल्हा मध्यवर्ती बँक पहिली घेतली. कुठं सालन ती कुठं लक्षात राहिले तुम्ही. हां त्या सगळी पहिला जिल्हा बँकेला मी उभा राहिलो. हां जिल्हा बँकेला पाटला अण्णा शांताबा माझ्या विरुद्ध उभा राहिले. ओके सांगलीचे आपले हातकणी तालुक्यातले. हां त्याला पाटलं बाळासाहेब माने माझ्याबरोबर होते आणि रत्नापन्ना कुंभार माझ्यावर होते. आणि बँकेला वगैरे उभा केला तेव्हा विनय कोरेचे वडील माझ्याबरोबर होते, तात्यासाहेब कोरे. हां त्यांनी सुद्धा मला मदत केली. तो म्हटला आमच्या तालुक्यातला पोरगा आहे, आमच्या कारखान्याचा सभासद आहे. येलूर आमचं गाव, हां येलूरचे आम्ही सभासद होतो बारणा कारखान्याचे. मग थोडे दिवस हे धंदा पाणी करत 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 मग थोडीशी आर्थिक सुबकता आल्यानंतर एक जाहिरात आली. त्याच वर्षी मी ह्याला MLCला उभा राहिलो. आणि योगायोगानं काय झालं माहिती नाही, माझ्या नशिबानं मी निवडूनच आलो. हो पहिल्यांदाच निवडून आला. हे अण्णा हे सगळी माझ्यावर होती ना लोक. हा. हे पोरगं चांगलं आहे म्हणते त्याला द्या. मग काय उभा राहिल्यानंतर मग त्यावेळेला एक जाहिरात आली. ती नागपूरला मी अधिवेशनला गेलतो. तिथं त्या माजी मंत्र्याचा एक कारखाना होता. काय त्याचं नाव नरेंद्र तिडके. तिडके साहेबांचा एक कारखाना होता. आणि तिडके साहेबांच्या कारखान्याची जाहिरात होती. आणि ती जाहिरात कारखाना तो कमीला होता काहीतरी 25 कोटी काहीतरी असं काहीतरी. कमीला किंमत माहिती नाही पण कमीला होती. पण माझी ऐपत त्यावेळेला होती. कारखाना घेणं जे लागलं तर 5-10 कोटी इकडे तिकडे काय करू शकत होतो मी. ती जाहिरात वाचली आणि स्वरूपला नाही बाळूला ती होती. स्वरूप बारका होता. स्वरूपला काय अजून त्याला हे होत नव्हतं. मग तो कारखाना घेऊन टाकला. अरे वा. जाहिरात गेली, भरला. नशिबानं जो कारखाना एकदम चांगल्या किमतीत मिळाला, घेतला. तो कारखाना दुरुस्त केला, चालू केला, सगळं. त्याच मुक्तीत मॉरिशसचा एक कारखान्याचा एक लिलाव होता. तो एक कारखाना घेतला 30 कोटीला 40 कोटीला. तुम्ही मॉरिशसमध्ये पण तुमचा कारखाना आहे? मॉरिशसला इथनं माणसं पाठवली 100 मी बोटीनं विमानानं पाठवली. जाताना येताना बोटीनं आणली. डिसमेंटल करून लोडिंग करून बोटीत भरायला. बर. हे सगळं करून मॅनेजर पाठवून सगळं ते करून घेतलं. आणि बेडक्याला कारखाना पहिला कारखाना काढला, साखर कारखाना बेडक्याळामध्ये. नागपूरला चालू केला पण बेडक्याळा बी चालू केला. ते बेडक्याळचा कारखाना मॉरिशस मध्ये आणलाय? नाही इथनं सुरू. तो वेगळाच हा वेगळा. हा कारखाना वेगळा. आता त्या बेडक्याच्या कारखान्यात त्या ठिकाणी मी आता 20,000चं क्रशिंग करतो. 20,000 पोत्याचं पेक्षा जास्त पोते निघतात. 25,000 पोते निघतील रोज. आता 17, 18, 19 नुसतं चालू झालंय ना. त्यामुळं अत्यंत चांगले कर्नाटकामध्ये लोकांनी खूप चांगली साथ दिली. आणि अत्यंत चांगली ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महालक्ष्मी राहिल्या, ती उगीच राहिलेली नाही. ह्या महालक्ष्मीच्या एरियामध्ये ह्या महालक्ष्मीच्या पायानं पवण झालेलं एक कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूरची माती आहे. ह्या मातीनं मला मोठं केलं. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यानं एवढं मला वैभव संपन्न केलं. पण त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी खूप लोकांना मदत केली. कशाची अपेक्षा न ठेवता. आणि मला हे सगळे दिवस चांगले आणून दिले ते कोल्हापूरच्या मातीनं.